नमस्कार. ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आज आपण भारतीय राज्यघटनेविषयी काही माहिती करून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? 26 नोव्हेंबर 1949. भारताचे संविधान अंमलात कधी आले? 26 जानेवारी 1950. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? भाग 3. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताचा कार्यपालक अध्यक्ष कोणास म्हटले जाते? राष्ट्रपती. भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश. राज्यांचे मुख्यमंत्री कशाचे सदस्य असतात? राष्ट्रीय विकास परिषद. संविधान मसुदा समितीत किती सदस्य होते? 7. मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? चौथा भाग. भारतातील राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. भारतीय सेना दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? राष्ट्रपती. भारतीय संसद कोणाची बनते? राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत? 11. राज्यपाल बनण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 35 वर्षे. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 324. राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची पद्धत कोणती आहे? महाभियोग. राजकीय पक्षांची नोंदणी कोणाद्वारे केली जाते? निवडणूक आयोग. राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? अमेरिका. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र वाढवणे, कमी करण्याचा हक्क कोणाला आहे? संसद. राजभाषा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बी.जी. खेर. नवीन राज्य तयार करणे, सीमा बदलणे इत्यादी अधिकार कोणास असतात? संसद. उपराष्ट्रपतींना वेतन कोणत्या पदासाठी दिले जाते? राज्यसभा सभापती. भारतातील राज्यांचा उल्लेख कोणत्या भागात आहे? पहिली अनुसूची. कोणत्या घटना दुरुस्तीने सिक्कीम 12वे राज्य बनले? 36वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती निवडीची पद्धत कोणाकडून स्वीकारली? आयर्लंड. आणीबाणीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? कलम 352. भारताचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? राष्ट्रपती. भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले? 1950. पक्षांतर बंदी कायदा कोणत्या अनुसूचीत समाविष्ट आहे? 10वी अनुसूची. एका वर्षात संसदेची किती अधिवेशने बंधनकारक आहेत? 2. संसदेचे कनिष्ठ सभागृह. लोकसभा. संसदेचे वरिष्ठ सभागृह. राज्यसभा. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250. राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 30 वर्षे. लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 552. लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 25 वर्षे. राज्य विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? 500. कोणते न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे? सर्वोच्च न्यायालय. उपराज्यपालाची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. लोकसभा अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा उपाध्यक्ष. कोणत्या कलमात समानता समाविष्ट आहे? कलम 14. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले नेते कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. घटनात्मक प्रसंगी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेऊ शकतात? सर्वोच्च न्यायालय. लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची सहमती लागते? 50. विधान परिषदेचे किती सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात? 1/3. भारतीय राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते? एस. राधाकृष्णन. राज्यपालांचे सल्लागार कोण असतात? मुख्यमंत्री. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
आणीबाणी प्रसंगी अधिकार कोणाकडे केंद्रित होते? राष्ट्रपती. जिल्हा व इतर न्यायालयांवर कोणाचे नियंत्रण असते? उच्च न्यायालय. लोकसभा खासदार राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा अध्यक्ष. भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? राष्ट्रपती. राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य संख्या किती असते? 12. राज्यसभा कोण विसर्जित करू शकतात? राज्यपाल. पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती. संविधानाचे रक्षक असे कोणास म्हटले जाते? सर्वोच्च न्यायालय. राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता कोण तयार करते? निवडणूक आयोग. अनुसूचित जातींसाठी लोकसभेत किती जागा राखीव आहेत? 84. राज्य लोकसभा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. किती वर्षे सतत देशाबाहेर राहिल्यास नागरिकत्व संपुष्टात येते? 7 वर्षे. नगरपालिका सदस्यत्वासाठी वयाची अट काय आहे? 21 वर्षे. लोकसभेत किती सदस्य राष्ट्रपती नियुक्त करू शकतात? 2. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द कमी करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपती. लोकसभेचे विसर्जन कोण करू शकतात? राष्ट्रपती. लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतात? लोकसभा अध्यक्ष. संघ राज्यात्मक शासन पद्धतीचे काय वैशिष्ट्य आहे? केंद्र व राज्य अधिकार विभागणी. भारताचे मिनी संविधान कशास म्हटले जाते? 42वी घटना दुरुस्ती. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? मीरा कुमार. सत्यमेव जयते हे वचन कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? मुंडक उपनिषद. मूलभूत अधिकारातून वगळून सामान्य अधिकारात समावेश केलेला अधिकार कोणता? संपत्तीचा अधिकार. लोकसभेच्या बैठकीसाठी अनिवार्य नियुक्ती किती आहे? 1 गणसंख्या. खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? कलम 21. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कशात येतो? मूलभूत हक्क. शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारात कधी समाविष्ट करण्यात आला? 86वी घटनात्मक दुरुस्ती. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत आहे? कलम 19. 1. भारताचे पहिले काळजीवाहू पंतप्रधान कोण होते? गुलझारीलाल नंदा. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2005. राज्य सरकारचा वास्तव प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोणत्या कलमान्वये होते? कलम 163. मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल. पंचायती राज कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? राज्य सूची. संविधान लागू झाले तेव्हा किती मूलभूत अधिकार होते? 7. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी असतो? राष्ट्रपती. लोक अदालत सर्वप्रथम कोणत्या राज्यात आयोजित केली गेली? गुजरात. अस्पृश्यता अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? 1955. पंचायत राज व्यवस्था कोठे प्रथम सुरू झाली? नागौर, राजस्थान. सध्या निवडणूक आयोग किती सदस्यीय आहे? 3. पंचायत राज संस्था निधीसाठी कोणावर अवलंबून असते? सरकारी अनुदान. 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पंचायत राज. पंतप्रधानांच्या राजीनाम्याने कशाचे विघटन होते? मंत्रिमंडळ. कोणत्या पंतप्रधानांच्या काळात पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला? राजीव गांधी. कलम 360 कशाशी संबंधित आहे? आर्थिक आणीबाणी. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्यपाल. संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे? राज्यसभा. राष्ट्रपती कोणत्या सूचीवर अध्यादेश काढू शकत नाही? राज्य सूची. राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय कोणत्या सूचीत आहेत? समवर्ती सूची. शिक्षण हा कोणत्या सूचीतील विषय आहे? समवर्ती सूची. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपती. भारताने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे? एकेरी नागरिकत्व.
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? सरोजिनी नायडू. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? फातिमा बीबी. कल्याणकारी राज्याची संकल्पना कोणत्या कलमात आहे? कलम 38. आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतात? राष्ट्रपती. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभा अध्यक्ष. ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमात आहे? कलम 40. अविश्वास प्रस्ताव कोणत्या सभागृहात मांडला जातो? लोकसभा. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? कलम 368. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. भारतीय लोकसेवकास सुरक्षितता देणारे कलम कोणते? कलम 311. संघ, राज्य, समवर्ती सूची कोणत्या अनुसूचीत समाविष्ट आहे? 7वी. भारतीय संविधानात शेती कोणत्या अनुसूचीतील विषय आहे? राज्यसूची. सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवणारी व्यक्ती कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.